जय श्रीराम. रेखी म्हणजे काय? तर रेखी ही आपण जोपर्यंत अनुभव करणार नाही तोपर्यंत रेखी आपल्याला कळणार नाही. पण रेखीद्वारे आपल्या जीवनात काय होतं ते नक्की आपल्याला कळतं, नक्की सांगू शकते. आपल्याला मनामध्ये शांती पाहिजे असेल, अशांत मन आहे, सतत विचार सुरू आहे, सतत चिडचिड सुरू आहे, कुठेतरी मला या विचारांना थांबवायचं आहे, कुठेतरी या चिडचिडला थांबायचं आहे, मग कुठेतरी मला शांतीचा मार्ग घ्यायचा आहे. नक्की रेखीमध्ये हा शांतीचा मार्ग मिळतो. आपल्या मनाला, विचाराला कुठेतरी शांती मिळते आणि आपण शांतीच्या मार्गावर चालत असतो. आपल्या मनामध्ये शांती निर्माण होत असते, ते या रेखीद्वारे. जीवनामध्ये समृद्धीची गरज आहे, पैशाच्या अडचणी येत आहेत, व्यापारामध्ये कुठेतरी समस्या आहे, सतत पैशामध्ये अडचणी सुरू आहे. मग आपल्याला काय पाहिजे? तर कुठेतरी पैसा आपल्याला आवश्यक आहे, समृद्धी आपल्याला आवश्यक आहे. नक्की मार्ग मिळतो रेखीद्वारे. जीवनामध्ये अशा आणखी समस्या आहेत, येतच असतात, पण या छोट्या छोट्या समस्यांना आपल्याला दूर करायचं आहे, या अडचणीपासून दूर व्हायचं आहे आणि एक आनंदी जीवनाचा मार्ग घ्यायचा आहे. या सगळ्या समस्यांपासून आपल्याला मार्ग मिळतो तो या रेखीमध्ये. आणि या छोट्या छोट्या समस्यांना जेव्हा आपण दूर करत जातो आणि हा मार्ग घेऊन आयुष्यामध्ये समोर जातो, खरंच आपलं जीवन एका आनंदाचं होतं. आणि हेच आनंद रेखीमय जीवन सगळ्यांनी जगा. नक्की रेखीशी संपर्क साधा, माऊली रेखी परिवाराशी जुळा आणि आपल्या जीवनाला आनंदी रेखीमय जीवन करा.